लोकराज्य न्यूज 24 नवा शोध नवी बातमी। बसची वाट पाहत थांबलेल्या प्रवाशाला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला भारतीय विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे, तर त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतलं। ही कारवाई कात्रज येथील आंबेडकर नगर येथे मंगळवारी केली। दीपक वाघमारे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। फिर्यादी 11 जून रोजी कात्रज चौक येथून सोलापूर येथे जाण्यासाठी बसची वाट पाहत थांबले होते। त्यावेळी 2 अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने खिशातील 1300 रुपये काढून घेतले। तसेच मोबाईल घेत असताना फिर्यादी यांनी प्रतिकार केला असता मारहाण केली। याबाबत भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार महेश बारवकर आणि निलेश ढमडेरे यांना माहिती मिळाली की हा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार दीपक वाघमारे आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराने केला असून ते आंबेडकर नगर कात्रज येथे थांबले आहेत। पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।